बाप करी जोडी लिकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी भार खांदी लेववणी पाहे डोळा अलंकार ठेवा दावे थोर करुनिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी खांदी भार खांदी तुका म्हणे निधी आणि काशी गांजू तुका म्हणे निधी आणि काशी गांजू निधी आणि काशी उदार जीवाशी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवणी भार खांदी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहितपानिं मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं पांडुरंग करू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुल्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा या संपूर्ण अभंगामध्ये बाप मुलासाठी काय करतो त्याचं वर्णन केलेलं आहे। या अभंगावरती काही चिंतन मांडण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे। आजची ही जी कीर्तन सेवा आहे ती नैमित्तिक कीर्तन सेवा आहे। वैकुंठवासी कैलासवासी श्री हरिभक्तीपरायण फकीरचंद भीमाजी सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र श्री पुंडलिक फकीरा सोनवणे, श्री नामदेव फकीरा सोनवणे, श्री बाबासाहेब फकीरा सोनवणे ही तिन्ही मुलं त्याच पद्धतीनं गंगाभारती ताराबाई मुरलीधरराव पालवे बहीण, सौशशी शीणाबाई रामनाथ नागरे मुलगी, गंगा भागीरथी रंजना मधुकर सानप मुलगी, एवढा मोठा परिवार आहे त्यांचा। श्री रवींद्र पुंडलिक सोनवणे नातू, श्री भारत पुंडलिक सोनवणे नातू, श्री अशोक नामदेव सोनवणे नातू, श्री प्रवीण नामदेव सोनवणे नातू, श्री गणेश बाबासाहेब सोनवणे नातू, श्री मोहन बाबासाहेब सोनवणे नातू। त्याच पद्धतीने इकडे सौ मंदा पुंडलिक सोनवणे सूनबाई, सौ मीरा नामदेव सोनवणे सूनबाई, सौ मनीषा बाबासाहेब सोनवणे सून, सौ वंदना रवींद्र सोनवणे नाथसून, सौ सुनीता भारत सोनवणे नाथसून, सौ स्वाती अशोक सोनवणे नाथसून, सौ भाग्यश्री प्रवीण सोनवणे नाथसून आणि कुमारी आर्या रवींद्र सोनवणे पंती, चिरंजीव प्रणव रवींद्र सोनवणे पंतू, कुमारी आरोही भारत सोनवणे पंती, चिरंजीव श्रेयांश अशोक सोनवणे पंतू, कुमारी आराध्या अशोक सोनवणे पंती। त्यानंतर इकडे सौ कोमल गणेश सोनवणे नाथसून,
कुमारी सई प्रवीण सोनवणे पंती चिरंजीव तस्मय भारत सोनवणे पंतू समस्त सोनवणे परिवार. बाबाचा एवढा मोठा परिवार आहे सोनवणे बाबाचा. अक्षरशः 25-30 वर्षापासून आंबेगावचं कोण माझ्या परिचयाचं नाही किंवा कोणी प्रेमाचं नाही असं नाही, पण बाबाचा एवढा मोठा परिवार आहे हे मला पत्रिकेत पाहिल्यावर कळालं. कारण परिवारापेक्षा, माफ करा मी जरा माफी मागून बोलतो बरं का बाबा, परिवारापेक्षा परमार्थावर प्रेम करणारा महात्मा होता. असे आमचे फकीरा बाबा जाऊन आज पूर्ण 1 वर्ष झाले. त्यांच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं ही कीर्तनाची सेवा आयोजित केली. मला ही तारीख जवळजवळ 8-9 महिन्याच्या अगोदरच शिवाजी बाबांना एके दिवशी आले म्हणे, महाराज डायरी काढा आणि तुमच्या डायरीत ही तारीख टिपून ठेवा. 2-3 जणांना अशा वर्षाच्या, म्हणजे आमचे संजू भाऊ आवटे त्यांनी सुद्धा वडील गेले की 1 महिन्यानंतरच मला तारीख दिली होती, पण आईचा पहिला महिना असल्यामुळं मला येता नव्हतं आलं. शक्यतो मी कोणाचीच तारीख एकदा घेतल्याच्या नंतर टाळीत नाही, एखाद्या वेळेला अडचण. खरं तर मी काल फार लांब होतो, उज्जैनमध्ये होतो काल, आणि काही जरी झालं तर शिवाजी बाबा म्हणे, बाबा सगळी तयारी आहे, यावंच लागते. ते संपूर्ण सोनवणे परिवाराने थोडं विको कमी आणि थोडंसं असं स्पष्ट. हा वर्ष श्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलाय. माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतो ना सर्वांना? भजन करा विठ्ठल विठ्ठल सोहळा 1 दिवसाचा आहे, पण फार सुंदर आयोजन आहे. बालाजी मंगल कार्यालय ना या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. सुंदरपैकी माझा प्रत्येक शब्द या शूटिंगमध्ये यूट्यूब चॅनलवर हे कीर्तन तुम्हाला ह्याच्यानंतर कधी ऐकायला भेटेल. पखवाद वाजवण्याकरता आमच्या हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज जालन्याहून आलेत. विनेकरी बाबा आमच्या फकीरा बाबाचेच मित्र, निरखेड्याचे बाबा. नाव काय बाबाचं? इंगळे बाबा. वा वा, फार सुंदर. तुम्ही पोशाख घातला तर तुकोबारायासारखंच वाटतंय. इंगळे बाबा आहेत. गायन करण्याकरता हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज शिंदे हे जालन्याहून आलेत. हरिभक्तीपरायण भागवताचार्य छोटे माऊली महाराज आलेत. हरिभक्तीपरायण बाबाचं भाऊसाहेब महाराज. भाऊसाहेब बाबा, हा भाऊसाहेब बाबा, गोड आवाज आहे भाऊसाहेब बाबाचा. हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज शिंदे, 2-2 शिंदे आलेत. कारण सरकारच शिंदेचं असल्यामुळं शिंदे तर आणावंच लागतील आपल्याला भरपूर. त्याच्यानंतर या कार्यक्रमाकरता खूप कष्ट घेणारे आमचे शिवाजी बाबा आहेत. हरिभक्तीपरायण बाबाचं ना, हां नाही हे वाल्मिक बाबा. आता प्रभाकर बाबाचा परिचय मला म्हणजे काय, आता या गावचे जावाई बी आहेत, महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार बी आहेत. खूप ज्ञान आहे महाराजाकडं. इथं एखादा नेता बी येऊन म्हणला असता खुर्च्या खाली करा तर कोणीच केले नसते, पण प्रभाकर बाबाच्या एका शब्दानंच सगळ्यांनी ऐकलं. म्हणजे बाबाच्या शब्दाला तुम्ही मान दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि विशेषतः महाराष्ट्रातलं प्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार प्रभाकर महाराज बारगळ आहेत. त्याच पद्धतीने आमचे सोनीराम भाऊ आहेत. हरिभक्तीपरायण आपले बाबा सीताराम भाऊ. आमचे या गावचे सुंदर असे गायक आमचे सुभाष भाऊ आव्हाड आहेत. भागवत बाबा पगार आहेत आमच्या हरिभक्तीपरायण. हां रोम बाबा फार सुंदर. आता असं करतो गड्या, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. हां जेवढे टाळकरी आहेत बरं का तुळशीराम बाबा. दोन्ही बाजूला 2 चोपदार एकदम. हां इकडून शिवाजी महाराज नागरे, इकडून आमचे गणपत महाराज. 2-2 एका बाजूला शिवाजी बाबा आणि उजव्या हाताला गणपती असल्यावर मला काय कमी पडणार आहे काका. असं सगळ्यांना साऊंड सिस्टीमच्या बाबतीत तर नादच करायचं नाही, त्यांना सांगावं लागते आवाज कमी करा. काही ठिकाणी सांगावं लागते वाढवा वाढवा वाढवा, इथं सांगावं लागते आवाज कमी करा. तसं साऊंड सिस्टम आमचे संदीप भाऊ कानडी, त्यांनाही धन्यवाद. बसलेले दूरवरून आलेले पाहुणे मंडळी, दुरून आलात, तुम्हा सगळ्या पाहुणे मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो आणि ह्या सेवेला सुरुवात करतो. जास्त वेळ नाही, आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो. या अभंगावर तुम्ही भरपूर कीर्तन ऐकलेले आहेत. अभंग काय तुम्हाला परिचित नाही असं नाही, पण आता फकीरा बाबाच्या निमित्तानं बोलायचं. बाप मुलासाठी काय करतो त्या निमित्तानं हा अभंग घेतला. अभंग कसा आहे,
बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप लेकराच्या ओढीनं जोडी करतो, साठा करतो, संचय करतो. बाप मुलासाठी जेव्हा संचय करतो, साठा करतो, जोडी करतो, एवढ्या सुखासुखी नाही होत बापाला लेकरासाठी कमवणं. मग आपोली कुरवंडी वाळवणी, याचा अर्थ असा आहे, कधी त्याला खायला नाही भेटलं तो पोटाला नाही का दोरी बांधून कष्ट करतो, स्वतः उपवाशी राहतो आणि लेकरासाठी ठेवतो. इतकं करतो, साठा करतो आणि आपल्या पोराला सगळी संपत्ती एकदम देऊन टाकतो. एकाएकी किला मिराशेचा धनी. जगात असं कोणीच नाही अधिकार न पाहता तुम्हाला पदवी म्हणा का धन देणार. तुम्ही मला इथं उभं केलं ना देवा, एकाएकी नाही केलं उभा. अनेक वर्षापासून तुम्ही कथा कीर्तन ऐकले, कुठंतरी तुमच्या अंतर्मनाला वाटलं बुवा इथं उभा करायच्या लायकीच आहे, तेव्हा तुम्ही मला इथं उभं केलं. कुठेही माणसाला कोणीही मोठं करत नाही, उभं करत नाही, पण बाप नावाचा असा एक व्यक्ती नका म्हणून देव माणूस की जो आपल्या लेकराचा कोणता अधिकार न पाहता कमवलेली संपत्ती सगळी त्याला देऊन टाकतो. आणि त्या लेकराला लहानचं मोठं करताना कसं करतो, कडी वागवणी भार खांदी, कधी कडावर घेतो, कधी खांद्यावर घेतो. परिस्थिती नसली बापाची तर उसने पासने कधी व्याजानं पैसे काढील. लेकराला दागिने घेऊन येईल, बायकोला म्हणील घाल बरं पोराला दागिने. दागिने घातल्याच्या नंतर व्याजानं आणलेल्या पैशाचं त्याला काही वाटत नाही, पण पोराच्या अंगावर दागिने खूप छान दिसतात म्हणून प्रसन्न होतो, त्याला म्हणतात बाप. लेवणी पाहे डोळा अलंकार. लेकराच्या अंगावरले दागिने पाहिले की बापाला व्याजाच्या पैशाचं काही वाटत नाही. ठेवा दावे थोर करून या, हाताला धरतो बाजूला नेतो. पोरा चिंता करू नको, मेल्यावर तुला पुरण इतकी संपत्ती मी ठेवलेली आहे, कोणाला सांगितली नाही, तुला आज सांगतो. ठेवा दावी थोर करून या, मोठं करून ठेवा दाखवतो. बाप काय असतो या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे निधी गांजू आणि काशी. एखाद्या वेळेला जर संकट आलं तर स्वतः मरायला तयार असतो, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे अशी ज्याची भावना असते त्याला म्हणतात बाप. आजच्या सगळ्या कीर्तनात मी तुम्हाला बाप समजून सांगणार आहे. लय काय तुम्हाला रडवणार नाही, पण एवढंच आहे की या कीर्तनातून जर बाप एखाद्याच्या डोक्यात बसला, डोसक्यात नाही बसला पाहिजे, डोक्यात बसला की नाही नाही बाप म्हणजे देव असतो, आपण त्याची चांगली सेवा केली पाहिजे, तर मला वाटतं सगळं कीर्तन सार्थकी होईल. विनाकारण बोलणार नाही, मोघम बोलणार नाही, शास्त्र प्रमाण श्रुतीच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतो. सज्जनाओ लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये बापाचं तोंड भरून वर्णन केलंय. सगळ्या गाथ्यात बापाचं वर्णन करणारे एकच अभंग आहे. बापाचं विशेष वर्णन करणारा तुकोबाराच्या गाथ्यात एवढाच अभंग आहे. आईचे वर्णन करणारे लय अभंग आहेत. कधी कधी तर असं वाटतंय वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी आणि संतांनी तोंड भरून वर्णन आईचं केलं म्हणून आई बापापेक्षा महत्व जास्त आईचं आहे का काय कोणास ठाऊक. तुम्ही बघा, माझा आवाज व्यवस्थित येतो ना. वेद जेव्हा आपल्या करता काही महत्वाचं बोलत होता तर पहिल्यांदा वेदानं सांगितलं मातृदेवो भव, कोणाला देव माना, आणि मग सांगितलं पितृदेवो भव, म्हणजे वेदानं बी बापाला पाठीमागच ठेवलं. शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्रांनी सुद्धा आधी नंबर आईचा दिला, मग नंबर बापाला दिला. पुराणाचा जर विचार केला तर पुराणानं सुद्धा आधी मान आईला दिला, मग मान बापाला दिला. शास्त्र, वेद शास्त्र पुराणानं जे केलं तेच संतानं बी केलं. संतानं बी आधी मान कोणाला दिला, आईला दिला, आणि मग मान कोणाला दिला, बापाला दिला. कधी कधी असं वाटतं सगळ्या ठिकाणी आईला मान, बापाला शेवटी पाठीमागं का ठेवला असन. कोणी असं म्हणायला नको की भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे, स्त्रियांना महत्व नाही, हा कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून वेदापासून संतापर्यंत सर्वांनी आईला मान दिलाय.
आणि तसं महत्व बी आहे आईचं, आहे की नाही? आईचं महत्व बी आहे, आईला मान बी दिलाय. शासन तरी कुठं मागं राहिले, शासनाने सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू केली. विठ्ठला विठ्ठला खरंच का हो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. सात्विक लेकराचा हरीख वाटतो, पण सात्विक लेकराचं वर्णन करताना आपुलिया हिता असे जो जागता. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे. असे जो जागता, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. कोणाला धन्यवाद दिला आधी? धन्य माता आणि मग पिता. माता पित्याला धन्यवाद. आधी मातेला नंबर, मग पित्याला. सगळ्यांनी बरं का ज्ञानोबारायाच्या चरित्राचं बी वर्णन करताना अनेक संतांचं वर्णन करताना आधी नंबर मातेला दिलाय. पैठणला पैठणचे संत भानुदास महाराजांना कीर्तन केलं. कीर्तनामध्ये पंढरपूरची वारी जवळ आली होती. आता आली ना जवळ 15 दिवसावर. वारीचं वर्णन केलं आणि वारीचं वर्णन करताना पांडुरंगाचं वर्णन केलं. जाशी नाही पंख पाय तेने करावे ते काय का, शुद्ध भाव धरुनिया पंढरपुरासी जावे का. इच्छिले ते फळ देतो यासी नवलाव काय गा. धर्मदागोष देवाचा जेवा पर उपकार, अंधाड्या दृष्टी देतो त्याचे नाव. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. बऱ्याच वेळेला आम्हा महाराज लोकाला ध्रुपदच येत नाही पुढचं. काकडा आता आमचा काकड्याचा संबंध वर्षभर फक्त वारीतच येतो बघा. सज्जन हो, ज्याला कोणी नाही आणि ज्याला काहीच नाही त्यानं पंढरपूरला जावं. पंढरपुराला ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय. ज्याला हात नाही पाय नाही त्यानं काय करावं. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. बरे बाजू घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. बाबा दुःख कोण वारी तुझी कृपाळू दाता. धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा. सगळ्या आंधळ्या पांगळ्या हात नाही पाय नाही त्यानं पंढरपूरला जावं. पंढरपूरचा देव त्याच्यावर कृपा करतो. असं कीर्तन ऐकताना सगळे हातपायवाले होते. त्यांना वाटलं हे प्रमाण बिना हातपायवाल्यासाठी. मग हातपाय नसलेला एक कुरमुदास त्या कीर्तनात बसला होता. मनात भावना झाली
मरायचं तर आहेच एक दिवस, पण मरण्याच्या अगोदर पांडुरंगाला बघून येऊ. कारण संतांना असं लिहिलंय, तुम्ही जीवनात काहीही करा, जोपर्यंत पांडुरंग पाहणार नाही तोपर्यंत तुमच्या जन्माचं सार्थक होणार नाही. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची कधी खलिया. आम्ही त्याच्यामुळं विठ्ठल महाराजाला संग ठेवतो. नाही त्या विठ्ठलाला पाहता आलं तर प्रभाकर बाबा ह्या विठ्ठलाला पाहायचं. विठ्ठलाच्या दर्शनाशिवाय जीवनाची सार्थकता नाही. हातपाय नसलेल्या त्या कुर्मुदासाने बैलगाडीच्या चाकासारखा असं फिरत 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 पंढरपूरला चालले. पाठीमागं दिंडी, हे बाबा पुढं. दिंडीच्या आधी एक दिवसानं त्या गावात जावं, त्या गावातल्या लोकाला सांगावं, बरं का आपल्या गावात दिंडी येत आहे, वारकरी येत आहेत, तुम्ही सर्वांनी तयारी करा, वारकऱ्याला जीव घाला. वारकऱ्याला जीव घालायचा अनुभव उपोषीच राहायचा, कारण हातही नव्हते ना, कोणी तोंडात टाकलं तर खाता येत होतं. असं जाता जाता पंढरपूरला जाताना कुरुडवाडीच्या समोर लहुळ नावाच्या गावाच्या पुढं 5 किलोमीटर पर्यंत गेले. शरीरातली सगळी शक्ती संपली. आता आपला मरण जवळ आलं. आपल्याला पांडुरंग काही दिसत नाही. कुपाटीच्या कडेला बिना हातपायाचा पडलेला देह, सगळ्या अंगाला चिरा पडल्यात, रक्त बाहेर येतंय, धुळेनं माखलेला देह, माशा बसायला लागलेले आहेत. तिथून वारकरी चालले. विठोबा रुक्माई भजन चालू होतं. तेवढ्यात आवाज दिला वारकऱ्याला, वारकरी बाबा. वारकरी बाबाने विचार केला, माणूस तर दिसत नाही ना, आवाज तर येतो. थोडक्यात लक्ष गेलं वारकऱ्याचं. कुपाटीच्या कडेला पडलेला धुळीनं माखलेला देह जवळ गेले वारकरी. भोपळ्यातलं पाणी तोंडात टाकलं. वारकरी लय प्रेमळ मांडीवर मान घेतली, डोसक्यावरून हात फिरविला, विचारलं, बाबा कोण रे तू, कुठे चाललास? नाव माझं कुर्मुदास, मी पैठणचा आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो, पण वाटत नाही मी देवापर्यंत जाऊ शकतो. संपलं माझं पुण्य, इथून पुढं आता मला काही जाता येणार नाही, देवाचं दर्शन काही या जन्मात होत नाही. पण मी संतांच्या मुखातून असं ऐकलंय, केलेला परमार्थ वाया जात नाही. प्रपंच किती नेटानं करा, अपूर्ण राहिलेला प्रपंच पूर्ण होण्याकरता तुम्हाला परत चान्स मिळणार नाही, पण अपूर्ण राहिलेला परमार्थ पूर्ण करण्याकरता देव नक्की चान्स दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल वारकऱ्यानं विचारलं, बाबा रे हात नाही पाय नाही, एवढ्या लांब कशाला? काही नाही वारकरी बाबा, तुम्ही आता पंढरपूरला गेलात की एक काम करा. काय करू बाबा? एवढा करावो उपकार, सांगा देवा नमस्कार. एवढा करावो उपकार. बाबा तिथे गेल्यानंतर देवाला माझा नमस्कार सांगा. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. देवाला माझा नमस्कार सांगा. आलो होतो लांबून म्हणा देवा, पण तुझं काही आता भेट होत नाही वाटतं, आयुष्य संपलेलं आहे माझं. वारकरी गेले, पांडुरंगाच्या पाया पडले, एकदा नाही दोनदा. त्या काळात देव वारकऱ्याला विचारपूस करत होता. आताच्या काळात देवाला विचारपूस करायला गर्दीतलंही मोठी, कोणाला विचारी? विचारलं वारकरी बाबाला, वारकरी बाबा डबल पाया पडले. देवा एकदा माझं, एक पैठणचा वारकरी येतोय, हात नाही पाय नाही, त्याचं मरतो म्हणला. देवा भेट होत नाही असं बोलला. मी तुम्हाला विचारतो, रतन बाबा, सुदाम भाऊ, घराला शिडी पायऱ्या असतात, त्या वर जायलाच असतात का फक्त, का खाली येण्याकरता बी असतात? नाही नाही म्हणले, आमच्या इथं आम्ही फक्त पायऱ्या वर जाताना वापरतो, खाली येताना डायरेक्ट उडी हाणली की मिनिटात खाली. टंगडं फंगडं मोडून जाईन ना. ज्या पायऱ्या वर जायला असतात त्या पायऱ्यानं खाली बी यायचं असतं. तसं आपण जसं एक भक्त देवाकडे गेला, लांब उभं राहिला, देव म्हणले जवळ काय येत नाही, तेव्हा म्हणला मी एवढ्या लांबून यायलो, तुला माझ्याजवळ यायला काय हवे? काही हरकत आहे, पायऱ्या फक्त वर जायलाच नसतात, खाली ये.
उतरले पांडुरंग विटेवरून, दोघ जण बरोबर घेतले. नामा आणि ज्ञाना घेतला बरोबरी. नामदेवराय ज्ञानोबाराय बरोबर घेतले. कुर्मुदासाकडे आले लहुळला. कुर्मुदासाला लांबून हाक मारली. कुर्मुदास. आहा, ज्ञानेश्वरीची गोवी सांगतो तुम्हाला, लय गोड आहे. मी काय आता इकडचं तिकडं सांगणार नाही बरं का तुम्हाला, हेच सांगाल थोडंसं. आता तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत, यंदा चांगला पाऊस पडलाय. उन्हाळ्यात पावसाळ्यात काय होते देव जाणे. पडन. आपलेच एक वंजारे समाजाचे कवी आहेत. मागे आंबेगावला माझी कथा असताना त्यांनी कविता म्हणली होती इथं. मला त्यांचं नाव माहीत नाही, पण त्यांनी अशी कविता केली होती. आले दिस गेले दिस उन्हाळा उन्हाळा. यंदा उन्हाळा जाणवला नाही. सुकतिया अंकुरा वरी पडती पियुष धारा. अरे एखाद्या सुकलेल्या झाडावर जसा पाऊस पडला की टवटवीतपणा येतो, तसं प्राण सोडणाऱ्या कुर्मुदासाला देव भेटला. आहा, होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देऊनी आले. दृष्टी देखिली श्री हरीची पाऊले, घेतले जन्म त्याचे सार्थकाजी झाले. ओ धन्यानंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडेला दृष्टीचा बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. पांडुरंगाचं दर्शन झालं. ऐका भाई माय बाप हो, जीवनामध्ये तुम्ही आतापर्यंत जेवढा बी आनंद घेतलाय ना, एकदा फक्त पांडुरंगाचं दर्शन होऊ द्या तुम्हाला प्रत्यक्ष. सगळा आनंद एका बाजूला ठेवा, देवाच्या दर्शनाचा आनंदच काही वेगळा आहे. महिनाभर वारकरी पायी चालत जातात. 48 तास रांगेत उभे राहतात. पांडुरंगाला पाहिलं की भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. पांडुरंगाचं दर्शन झालं. कुर्मुदासाला मांडीवर घेतलं. पांडुरंगानं कुर्मुदासाला डोळ्यावरून तोंडावरून हात फिरवला. कुर्मुदास, काय देवा देवा काय आज मला कळालं. संतांनी सांगितलं ते खोटं नाही. काय सांगितलं होतं? दिनाची माऊली आजी म्या देखील. दिनाची माऊली आजी म्या देखील. दिनाची माऊली माऊली आजी म्या देखील. दिनाची माऊली दिनाची माऊली आजिम्या देखिली. कोणी पाहिली? कुर्मुदासानं. देवानं विचारलं, कुर्मुदास काय देऊ का तुला हात पाय? म्हणजे नको, काय इच्छा आहे बस. तुला पाहता पाहता प्राण सुटा. आता काही जगण्यात पुन्हा राहिलंच काय? देव भेटला, आता जगून काय फायदा आहे? नाहीतरी सगळ्या जगण्याचं सार्थक कशात आहे? मरता मरता देवाचं दर्शन व्हावं ह्याच्याकरता तर हे सगळा परमार्थ करायचा आहे. वारी, वर्ष श्राद्धाला कीर्तन, कथा हे कशाकरता करायचं आपल्याला? फक्त शेवट गोड व्हावा. आणि शेवट गोड होण्यासाठीच मी इथपर्यंत आलो होतो. बस देवा काय आता काही नको. सगळ्या भक्ताला विचारा ना तुमची काय इच्छा आहे.
इतना तो करना स्वामी। दुसरी काहीच इच्छा नाही, एकच इच्छा है, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम तू भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। देवाच्या समोर मरण आलं पाहिजे हो, नाही तर देवाचं भजन करता करता तरी मरण आलं पाहिजे. आत्ताच भागवत कथा केली आपल्या गावात. कथेचं आयोजन आमच्या मनोबाबानं केलं होतं. मी विचारलं मनोबाबा कशा करता कथा करायची. ते म्हणले बाबा आता दुसरं काही नाही, तुका म्हणे आता परिणिली नोरी आता दिवसचारी खेळी मिळे. जीवनाचे किती दिवस राहिले माहीत नाही, एक भागवत कथा आपल्या हातानं घडावी हीच इच्छा आहे. खरं आहे, आपल्या जीवनात आपण परमार्थ करावा. कुर्मुदासाने पांडुरंगाच्या मांडीवर आपला प्राण सोडून दिला. जगाच्या मालकानं कुर्मुदासाला स्वतःच्या हातानं समाधी दिली आणि वापस निघाले परत. कोण कोण? पांडुरंगराय, नामदेवराय, ज्ञानोबाराय. आणि रस्त्यानं जाता जाता मळा लागला. मळा बागायती कोणाचा आसन? सावतोबाबाचा होता. हा काय त्या मळ्याचं वर्णन करावं तुम्हाला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा भाजी, अवघी मिठाई माझी, सगळं होतं त्या मळ्यामध्ये. देव म्हणले नामदेवाला तहान लागली. सगळ्या जगाची तहान भागवणारा, सगळ्या जगाला तृप्त करणाऱ्या देवाला बी एखाद्या महात्म्याच्या मळ्यातलं पाणी प्यावं वाटते. नामदेवराय म्हणले देवा हे काय इथंच मोठ चालू आहे, मोठीचा आवाज येतोय, जा पाणी पिऊन या. आम्ही थांबतो इकडंच. देव गेले पाणी प्यायला सावतोबाच्या मळ्यात. आहा, असं मस्तपैकी घोंगडं आथरलेलं, समोर विळा ठेवलेला, दोन्ही हातात चिपळ्या घेतलेल्या, भजन करायले सावता बाबा. एवढं सुंदर भजन चालू आहे सावता बाबाचं. समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे रहा. असं गोड भजन चालू आहे सावता बाबाचं. कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा, कोणे दिवसी तुटती जन्म मरण खेपा, कोणे दिवसी सावत्याच्या बापा, कोणे दिवसी सावत्याच्या बापा. दर्शन द्यावे, दर्शन द्यावे, दर्शन द्यावे म्हणता बरोबर देव म्हटले सावता बाबा डोळे उघडा, दर्शन द्यावे, मूर्ती हजर. बापरे देवा, आता वेळ नका करू बाबा. काय झालं देवा? चोर लागलेत दोन माग. मग मी काय करू? मला लपायला जागा द्या. श्रीराम आले होते वनवासात, वाल्मिक ऋषी भेटले आणि हे बाबा वाल्मिकीला विचारतात मला राहायला जागा सांगा.
ते वाल्मिक बाबा म्हटले, देवा तुम्ही मला विचारता की मला राहायला जागा सांगा, पहिले मला हे सांगा तुम्ही नाही तर कुठं, अशी जागा दाखवा ना. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. देव नाही अशी जागा नाही, आणि तुम्ही म्हणता मला जागा सांगा. कुठं सांगू तुम्हाला देवा? आमच्या दृष्टीनं तर हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकट होई मै जाना. राम सिया राम सिया राम जय जय राम. कुठं नाही राम? सर्व गटी राम सर्व गटी सर्वाघटी राम देहाती ओ शिया राम मैं सब जग जानी. सगळीकडे सीताराम. जसं वाल्मिकाला विचारलं कुठं राहू, तसं सावता बाबाला विचारतात कुठं लपू. उसात लपा. काय म्हणतात सावता बाबा, ते उसाचे पानं किती जर असतेत, अंग कापन माझं. मग भाजीत लपा, अंग चणचण करील. घासात लपा, घासाला पहिले धसकट असतात वाटतं कापलेले, ते रुततील मला. मग देवा लपता तरी कुठं? मिरच्यात लपा. बाप्पा मिरचीचं नाव काढलं तरी मला कस तरी होते. देवा मग सांगा ना तुम्ही कुठं लपता. ते पांडुरंग भगवान म्हटले, मला वाटतंय तुमच्या हृदयाशिवाय मला दुसरीकडे चांगली जागाच नाही, मला तुमच्या इथं लपवा. जवळच विळा पडलेला होता दादा, हो घेतला विळा कापलं. साठविला दातात्रय लोकाचा, साठविला दातात्रय लोकाचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दातात्रय लोकाचा, साठविला दातात्रय लोकाचा. एकदा टाळ्या वाजवाकडे सर्वांनी जरा जोरात वाजवा जरा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, पोटात देव लपवला. हे दोघ जण रस्त्यावर वाट बघू लागले, आता येते येत नाहीत देव. दोघ जण मध्ये गेले. पाहिलं तर सावता बाबा भजन करायले. हे त्यांना जाऊन विचारले, सावतो बाबा देव कुठे आहेत? पण आता ज्ञान दाखवतं आणि नाम ओढतं देवाला. ज्ञानोबरायचं लक्ष गेलं. पाहिलं तर सावता बाबाच्या हृदयामध्ये पितांबर थोडा बाहेर आलेला होता. देवानं लीला केली, पोटात तर गेले पण पितांबर बाहेर ठेवला. का बरं? देवाला माहिती होतं इथं जाणं सोपं आहे, पण बाहेर निघता येत नाही स्वतःच्या इच्छेनं. भक्ताच्या हृदयात देवाला जाता येतं, पण बाहेर नाही निघता येत. ते नाही का सुरदास बाबा असे चालले होते, जाता जाता उंच कडा लागला आणि कड्याहून खाली पडणार देवाला तळमळ लागली. मोठ्यानं आवाज दिला, ओ सुरदास बाबा पुढे जाऊ नका, पडताना खाली मोठा खड्डा आहे, कडा आहे. असं म्हणल्यावर तर सुरदासजी आणखीन त्या कड्यावरून खाली पडायसाठी पुढे चालले होते. का बरं? आंधळे जास्तच हट्टी असते. याचा अनुभव मला जास्त आहे. आणलं नाही आज मी, नाही तर आंधळ्याशिवाय माझं भागवतच पूर्ण होत नाही. त्याला नको म्हणलं की जास्त करता येते. सुरदास बाबाला सांगितलं जाऊ नका पुढं, हे जबरदस्तीनं पुढे गेले. कड्याहून पडणार तेवढ्यात देवानं हात धरला आणि मागं वळला. आंधळा ते आंधळण बहिरबी दिसतंय. जसा सुरदासीचा हात धरला तसा सुरदासीनं पटकन देवाचा हात धरला.
रस्त्याला लावलं, म्हणले ह्या रस्त्यानं जा सोडा माझा हात. म्हणले हात काय सोडण्यासाठी धरला थोडाच. अहो बाबा माझ्या गाई लांब चालल्यात, मी गुराखी आहे, सोडा माझा हात. सुरदासजी बाबा हात सोडित नाही, देवानं झटका मारला, निघून गेले आणि लांब जाऊन हसू लागले. सावता बाबा म्हणले, आपलं सुरदास बाबा म्हणले हाताला झटका देऊन गेला म्हणून स्वतःला मर्द समजू नको, माझं हृदय सोडून दाखव, मग तुला मर्द समजेल. हात छोड़ कर जात है मर्द कहावत कोय, हृदय छोड़ कर जात देखो मर्द कहावत तोय. तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग मी तुला मर्द समजेल. यांना माहिती होतं सावता बाबाच्या हृदयात गेलो तर निघता येणार नाही, पितांबर बाहेर ठेवला. नामदेवरायाने असा पितांबर धरला, म्हणले देवा बाहेर या. पांडुरंग बाहेर आले, दोघही भक्त आश्चर्यचकित झाले, ज्ञानोबारायाने नामदेवराय. पांडुरंगाचं वर्णन केलं नाही आणि सावता बाबाचं बी वर्णन केलं नाही. ज्या सावता बाबानं पांडुरंगाला हृदयात ठेवलं होतं, धन्य त्याची माता आणि मग धन्य त्याचा आणि साठविला दाता. देवाला उदरात ठेवणाऱ्याच्या आधी धन्यवाद मातेला दिलाय, आधी वर्णन मातेचं केलं, मग पित्याचं केलं. एवढं कीर्तन मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं की सगळ्यांनी आईला अगोदर नंबर दिला, मग बाप कधी. बाप इथून पुढं आतापर्यंत आईसाठी होत आहे. सगळ्यांनी आईला नंबर दिला, मग बापाला कधी. बाप पाठीमाग का ठेवला. सगळ्यांनी आईचं वर्णन केलं. एका वाक्यात उत्तर देतो, लक्ष देऊ नाही का. आई म्हणजे पडद्याच्या समोरचं चित्र आहे आणि बाप म्हणजे पडद्याच्या मागचं चित्र आहे. आणखीन तुमच्या माहिती करता सांगतो, मोठी इमारत जेव्हा आपण बांधतो सगळी इमारत दिसत असते. आई म्हणजे इमारत आहे आणि बाप म्हणजे त्या इमारतीचा पाया आहे, जी इमारत ज्याच्या जीवावर उभी असते. म्हणून खरं सांगा, सगळ्या इमारतीचं कौतुक करतात, पण ती एवढी इमारत उभी कोणाच्या जीवावर आहे. पायाविना भिंत तातडीची है, पायाविना भिंत तातडी, पायाविना भिंत तातडी, पायाविना भिंत जेथे पाय तेथे देखिजे पर्वत, पायाविना भिंत तातडी, यांच्यासाठी जेथे पाहे तेथे देखील पर्वत आणि पाया विना भिंत तातडीची. भिंत किती जरी सुंदर असली पण तिच्या खाली पाया जर नसल तर भिंत कधी पडू शकते. आई म्हणजे इमारत आहे आणि बाप म्हणजे पाया आहे. नेहमी इमारत दिसत असते डोळ्यानं, पाया कधी दिसत नाही. म्हणून आईचं वर्णन जरी असलं तरी आईच्या पाठीमागे बापाचंच वर्णन असतं. बाप म्हणजे सामान्य नाही. बाप प्रेमाचा असतो धाक म्हणजे बाप. आणि सदैव पाठीवर प्रेमाची असती थाप, त्याला म्हणायचं बाप. काय करतो बाप. बापाच्या जीवनाचा त्याग मुलासाठी किती असतो. एक उदाहरण सांगतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणात येतो. आई जसं मुलाचं सर्वस्व असते, पण आई सगट सगळ्या परिवाराचं सर्वस्व जर कोण असेल तर बाप असतं. ऐका, बोर झाला असताना थोडं तुम्ही सज्जन हो. सगळ्यांना माहिती आहे आळंदी क्षेत्रामध्ये विठ्ठलपंत निवास करतात. विठ्ठलपंताचं लग्न झालं, बरेच दिवस मुलं बाळं नाहीत, संसारामध्ये मन रमलं नाही. पत्नीची आज्ञा घेतली, काशीला गेले, दीक्षा घेतली. संन्यास पूर्ण नव्हता. ज्यांच्याकडून दीक्षा घेतली ते विठ्ठलपंताचे गुरु तीर्थयात्रा करीत करीत आळंदीत आले.
आणि त्या सुवर्ण पिंपळाला एक कन्या प्रदक्षिणा घालू लागली. कपाळाला ठसठसीत कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये सुवासिनीच्या बांगड्या, पायामध्ये जोडवे, अशी एक सुवासीन पिंपळाला प्रदक्षिणा करते. रामानंद बाबा जातात आणि त्या सुवासिनीनं त्या महात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं. त्या बाबानं पटकन आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती भव. बाई म्हणली, बाबा काय पती वाचून पुत्र कसे होतील? बाई सुवासीन दिसतीस आणि पती वाचून पुत्र कसे, असं विचारलं कसं? बाबा मी सुवासीन आहे खरं, पण माझा पती काशीला जाऊन संन्यास घेतलाय. कोणीतरी रामानंद बाबा आहेत त्यांच्याकडं, ज्यांना सांगत होती तेच हे होते. नाव काय बाई? जन्माला आले तर बापानं मीनाक्षी नाव ठेवलं, लग्न झाल्यावर माझं नाव बदललं, सध्याचं नाव रुक्मिणी आहे. लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलता येतं, ही पहिल्यापासून पद्धत आहे. बाई घरी कोण? बाबा आहेत माझे, चल तुझ्या बाबाकडं. रामानंद बाबा सिद्धोपंताकडे आले. सिद्धोपंताला घेऊन काशीला गेले. काशीला गेले, आश्रमाच्या बाहेर उभा राहून आवाज दिला, चैतन्य. त्यांनी विचार केला, आमच्या गुरुची एवढ्या लवकर कस काय झाली बाबा तीर्थयात्रा. चैतन्य बाबा पळतच आले बाहेर. गुरुला पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. गुरुजी लवकर आले तुम्ही, बाकी काही नको सांगू. मी तुला विचारलं होतं इथं आश्रमात आला, तुला घरी कोण आहे? तर तू म्हणला मला कोणीच नाही. आत्ता मी तुला डबल विचारायला आलो, घरी कोण आहे? त्यावेळेस सांगितलं घरी माझी पत्नी आहे, पण संसारात मन रमत नव्हतं म्हणून मी आलो. बोलवलं सिद्धोपंताला रुक्मिणी आई साहेबाला, सांगितलं बाबा रे, जोपर्यंत मुलं बाळ होत नाहीत तोपर्यंत गृहस्थ्याने संन्यास घ्यायचा नसतो, नाहीतर मायबापाचं ऋण फिटत नाही. जा परत, माझी आज्ञा. घृतसंभव संस्कार केला. विठ्ठलपंताचा मंत्रानं डबल जन्म संस्कार केला. वापस आले, आळंदीत आले आणि सोन्यासारखे 4 पोरं झाले. आत्तापर्यंत काहीच नाही, पण आत्ता आळंदीतल्या लोकाला काय झालं आणि काय नाही. जे कुजबूज सुरू झाली, ह्या बुवाला संन्यासच घ्यायचा होता तर परत वापस यायला नव्हतं पाहिजे. आणि जर समजा संसारच करायचा होता तर संन्यास धर्माचा अपमान नव्हता करायला पाहिजे. जे ते आळंदीकर महाराज नुसती कुजबूज करणं गेले. सर्वांनी एक मुखानं निर्णय घेतला आणि विठ्ठलपंताला सांगितलं गावाच्या बाहेर जाऊन राहा, गावात राहू नका. एक काळ असा होता की गावाच्या बाहेर जाऊन राहणं म्हणजे मोठं अपमानाचं कारण होतं. आताच्या काळामध्ये गावाच्या बाहेर जाऊन राहिल्याशिवाय शेती व्यवस्थित होत नाही. विठ्ठला विठ्ठला आपण गावाच्या बाहेर जाणं स्वतःहून आणि लोकांनी काढणं याच्यात फरक आहे. विठ्ठलपंत सिद्ध बेटात गेले, मुलाबाळाला घेऊन राहू लागले. हळूहळू मुलं मोठे होऊ लागले. लोक लोकात येऊ देणार, नको नको तसं बोलू लागले. लेकरं खेळकर झाले. लेकरात गेले की गावातल्या लेकरांना आणि गावातल्या गावकऱ्यांनी लेकराला सांगायचं, खबरदार गावात आलात तर बघा काय करावं सुचेनं. कसं होईल आपल्या लेकराचं? माणूस म्हणून जन्माला आलेत, पुढं कसं होईल? विठ्ठलपंत एके दिवशी रुक्मिणी आई साहेबाला सांगतात, रुक्मिणी चिंता करू नको, याच्यावर बी काहीतरी तोडगा असेल. एक काम कर, मी आळंदीतल्या धर्मसभेला जाऊन विचारतो की बाबा संसार आम्ही केलाय, संन्यास घेतल्यानंतर संसार मी केला, त्याच्यात लेकरं जन्मले, त्यात लेकराचा काय दोष आहे? सगळा दोष आमच्या दोघाचा आहे. काय दोष असेल त्या दोषाला जी शिक्षा असेल ती आम्ही भोगायला तयार आहेत, पण आमच्या लेकराला तुम्ही माणुसकीची वागणूक द्या. रुक्मिणी नको चिंता करू, उद्याच मी ब्राह्मणाकडे जातो आणि ब्राह्मण सांगतील ती शिक्षा आपण भोगू. रुक्मिणी आई साहेब म्हणे नका जाऊ. का? काही सांगता येत नाही, ते एखाद्या वेळेला आपल्याला मरणाची बी शिक्षा देऊ शकते. विठ्ठलपंत म्हटले, रुक्मिणी लेकरा करता आपल्याला मरायची शिक्षा दिली तरी मला मान्य आहे. याला म्हणतात बाप. मला तुम्हाला बाप सांगायचं आहे. रुक्मिणी आई साहेबांना परत विचारलं, खरंच का हो? काय समजा आपल्या लेकरासाठी आपल्याला देहदंडाची शिक्षा दिली तर? विठ्ठलपंत म्हणले चिंताच करू नको, लेकराचं भलं होत असेल
आपली मरायची तयारी. दुसरा दिवस उजाडला, तू मुलांना घेऊन थांब इथं, मी जातो. ब्राह्मण इंद्रायणीच्या किनाऱ्यावर बसलेले होते. विठ्ठलपंत गेले. विठ्ठलपंतांनी ब्राह्मणाला जाऊन विचारलं, भूदेवा, तुम्ही आमच्या मुलाला तुमच्या मुलात येऊ देत नाही, आम्हाला वाळीत टाकलं. आम्हाला वाळीत टाकलं याचं दुःख नाही, पण जन्माला आलेल्या लेकराचं काय दोष आहे? लेकरायला तरी तुमच्यात घ्या, लेकरायला तरी माणसासारखी वागणूक द्या. त्याच्याकरता तुम्ही जी म्हणाल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहेत. ब्राह्मण म्हणले, विठ्ठलपंत, जर तुमची तयारी असेल तर आम्ही उद्या शास्त्र पाहतो आणि तुम्हाला आम्ही शिक्षा सांगतो, जा परत. विठ्ठलपंत परत आले, आनंदानं प्रसन्न झाले. रुक्मिणी, उद्या ब्राह्मण आपल्याला शिक्षा सांगणार आहेत, चिंता करू नको, लवकरच आपल्या लेकराचं चांगलं होणार आहे. आणि प्रसन्न विठ्ठलपंत. दुसरा दिवस उजेडला आणि ब्राह्मण काय शिक्षा सांगतात ऐकण्याकरता विठ्ठलपंत गेले. सभा बसली इंद्रायणीच्या घाटावर. पानावर पानं इकडं तिकडं करू लागले, पण कुठंच लिहिलं नव्हतं संन्यास घेतल्यावर काय शिक्षा द्यायची. अख्ख्या संविधानामध्ये नव्हतं धर्मशास्त्राचे काय द्यायचं म्हणून. शेवटी एकमेकाच्या कानाजवळ तोंड नेले, द्या यांना मरण्याची शिक्षा. अरे पण शास्त्रात लिहिली नाही, नसली लिहिली तरी काय होत नाही, कारण यांना जर मृत्यूची शिक्षा दिली तर याच्यानंतर परत लोक असं करणार नाही. ब्राह्मण एकमेकाच्या कानात बोलले. सगळ्यांनी सांगितलं, विठ्ठलपंत, तुम्हाला जर तुमच्या मुलाचं बरं करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा देह टाकावा लागेल, तुम्हाला मृत्यूची शिक्षा भोगावी लागेल. विठ्ठलपंतांना हात जोडले. प्रसन्न, खरं सांगा, तुम्हाला मरावं लागन म्हणल्यावर कोणीतरी आनंदित होईल का? बोला. वक्ते बाबाच्या मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये बाबांना लिहिलंय, जेव्हा तुम्हाला मरावं लागल हे सांगितलं त्यावेळेला विठ्ठलपंत प्रसन्न झाले आणि सांगितलं, ऐका ब्रह्मवृंदांनो, आमच्या मरण्यानं जर आमच्या लेकराचं भलं होत असेल तर आम्ही एकदा नाही 10 वेळा मरायला तयार आहेत. फक्त होईल ना पण आमच्या लेकराचं भलं. वागू द्याल ना तुम्ही तुमच्यासारखं? येऊ देतान का तुमच्या घरापर्यंत? राहू देतान का तुमच्या लेकरामध्ये? खरं सांगा भूदेवा, ब्राह्मण देवा, तुम्ही जर म्हणले या क्षणाला देह टाका तर माझी आत्ता मरण्याची तयारी आहे, पण माझ्या मुलाला सुखात वागू द्या, याला म्हणतात बाप. असा असतो बाप. विठ्ठला 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 विठ्ठला. शिक्षा ऐकली, प्रसन्न झालेत. रुक्मिणी आई साहेब वाट बघू लागले. स्वयंपाक केलेला होता, कोणी अन्नाच्या कणाला हात लावला नव्हता. विठ्ठलपंत आले, प्रसन्न चेहरा. रुक्मिणी साहेबांनी विचारलं, सांगितली कशी? आणि मग जेवण नाही केले तुम्ही? आणखी नाही केले. बसा जेवायला. मग खाऊ घालले कराल आपल्या हातानं. अगं आजचा दिवस आनंदाचा आहे, मरायचा असल्यावर दिवस आनंदाचा असतो का? रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, पण सांगा ना ब्राह्मण काय म्हणले? ते म्हणले, रुक्मिणी तुला आत्ता नाही सांगणार, संध्याकाळी सांगेल लेकरं झोपल्यावर. सुंदर सगळ्या लेकराला आपल्या हातानं भरवलं. रात्र झाली, 4ही लेकरं झोपले. रुक्मिणीनं सगळ्या लेकराला झोपवलं. अर्ध्या रात्री उठून बसली माय. आणि मालक विठ्ठलपंत तर झोपलेलेच नव्हते, प्रसन्न होते. रुक्मिणीने विचारलं, सांगा ना काय शिक्षा दिली? रुक्मिणी, काय? आपल्याला लेकराला सोडून द्यायचं आहे आत्ता आणि इथून जाऊन कुठंतरी जीव द्यायचा आहे. आपल्याला मृत्यूची शिक्षा दिली, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मिळाली. ढळढळ ढळढळ इथून अश्रुधारा लागल्या. रुक्मिणी, कशाला रडायलीस? लेकराचं भलं होणार आहे ना. रुक्मिणीनं आपल्या हळूच अश्रू पुसले आणि म्हटले, तुमचं काळीच का दगडाचं आहे का हो मालक? मरायची शिक्षा दिली तरी तुम्ही का बरं आनंदात आहेत? त्यावेळेला विठ्ठलपंतानं सांगितलं, रुक्मिणी, मरायला कोणाला काय हौस थोडीच असते, पण आज माझी प्रसन्नता मरण्याच्या दुःखापेक्षा माझ्या लेकराचं भलं होणार आहे ही माझी प्रसन्नता आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि सज्जना हो, उठ रुक्मिणी, मालक माझा पदर अडकलेला आहे,
लेकरायच्या खाली स्वतःच्या हातानं येळीनं तो पदर कापून घेतला. आता तर येता येईल ना? हो. चारही लेकराच्या तोंडावरून रुक्मिणीनं हात फिरवला. विठ्ठल पंतांनी आकाशाकडं पाहिलं. पांडुरंगा, कर माझ्या लेकराचं भलं. मी गाव सोडून कुठं जाऊन जिवंत राहणार नाही. माझ्या लेकराचं भलं होत असेल तर मी देह टाकायला तयार आहे. आपल्या लेकरासाठी जो आपल्या देहाची पर्वा करीत नाही त्याला म्हणतात बाप. आणि झोपेत चारही लेकराला सोडून विठ्ठलपंत गेले आणि प्रयागराजमध्ये जाऊन आपला देह टाकून दिला. लक्ष द्या, एवढं सगळं सांगायचं एकच कारण आहे, बाप लेकरासाठी जीव द्यायला तयार आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही ते चरित्र सांगितलं आत्ताचा बाप. इथं सगळे बसलेले जेवढी बी बाप आहेत, लाईट जर रात्री 12 वाजता आली, हे 12 वाजताच उठतेत, निघालेच पाणी भरायला. त्या बॉक्सला करंट उतरलेला असेल का? त्या बॉक्समध्ये ज्या स्टार्टरचं जे बॉक्स आहे त्याच्यात साप बसलेला असेल का? कधी पाणी भरता भरता शेतात कितीतरी बाप पाणी भरायला वावरात गेले आणि संध्याकाळी घरी नाही आले. मग जर रात्री शेतात पाणी भरायला गेल्यावर घरी जाण्याची गॅरंटी नाही हे माहीत असून सुद्धा बाप पाणी भरायला का जाते? शेतात दारे धरायला का जातात? त्याचं एकमेव कारण लेकराची तळमळ. म्हणून असा जो बाप आहे तो लेकरासाठी किती करतो. हे आमचे फकीरा बाबा, यांचे वडील 5-6 जण भाऊ, मला 2-4 जणांची नावं पाठ आहेत. किसन बाबा, अर्जुन बाबा, भीम बाबा, विठोबा बाबा, लक्ष्मण बाबा. हे किती परमार्थिक कुटुंब सोनवणेचं. आतापर्यंत सोनवणेच्या कुटुंबात चांगल्यापैकी परमार्थ टिकवला. या म्हाताऱ्याने मी पाहिलं ना. आणि इथून पुढची सुद्धा या सगळ्या सोनवणे कुटुंबाला माझे हात जोडून विनंती आहे, तुमची आर्थिक परिस्थिती भरपूर होईल पण त्याबरोबर तुम्ही परमार्थ सुद्धा जसं मायबापांना सांभाळा तसा तुम्ही सांभाळा. मी एक तुमचा म्हणून सांगतो, दुसरा कीर्तनकार म्हणणार नाही तुम्हाला काही असं. हे तुम्ही सगळे माझे देवा. माझं लहानपण तुमच्या समोर गेलंय ना. काय परमार्थ केला या लोकांनी. 93 वर्ष झाले होते मला वाटतं फकीरा बाबाला, 93 वर्ष. पण खूप प्रेम ग्रंथावर, ज्ञानेश्वरीवर, गाथ्यावरती परमार्थ केला त्यांनी. आणि परमार्थ करत असताना प्रपंचात बी काही कमी पडू दिलं नाही. म्हणून बाप लेकरासाठी काय करतो महाराज अभंगाच्या पहिले, बाप करी जोडे बाप करी जोडी. काय तुझ्यावर
पडला का काय त्या मनोहरचा. लेकुराची ओढी आपुली कुरबंडी वाळून या. हो ना. बाप जोडी करतो म्हणजे कमाई करतो. बाप करी जोडी कोणासाठी? लेकुराची ओढी, लेकराच्या ओढीनं. आपुली कुरवंडी वाळून या. कितीतरी तुम्ही पाहिले असेल बसलेली मंडळी हो, जुन्या लोकांनी कमराला दोऱ्या बांधून कामं केली. आपुली कुरवंडी वाळवणी. बाप एवढी कमाई करतो ते लेकरासाठी करतो, कधी स्वतःचा विचार करत नाही. माझ्या गावाला कारखाना आहे, साखर कारखाना. तुमच्याकडे बी असेल. थोडा आवाज नका येऊ देऊ, बस 15 मिनटं कीर्तन राहिले, जास्त नाही. त्या साखर कारखान्यावरती ऊसतोडी कामगार येतात बघा, तुम्ही पाहिले असतील. ते एक ऊसतोड कामगार रोज बी संध्याकाळ झाली ऊस कारखान्याला नेता नेता त्या ऊसावरती, तुमच्याकडे वाढे म्हणतात का काय माहीत, हां, वाढे बांधून आणायचे आणि ते विकायचे. ते एके दिवशी सहजच मी त्या माणसाला म्हटलं, बाबा दिवसभर ऊस तोडायचा, इथून बैलगाडी भरून न्यायची, कारखान्यावर कधी माफ होईल कधी नाही, खावा कधी. मग हे रोज पुन्हा वाढे विकता विकता 2-2.5 तास जातात. मग हे वाढे जर नाही विकले तर, वाढे विकता विकता एवढेच 2-2.5 तास तुमची गाडी पहिल्यांदा गेली तर नंबर लागल, जेवण पटकन भेटन. कधी जेवत असताना तुम्ही, भूक नाही लागत का तुम्हाला? त्याच्या डोळ्यातून पाणी चाललं. महाराज काम केलं की लय भूक लागते बघा. मी म्हटलं मग भूक लागल्यावर काय करता? ते मला काय नाही, घट घट तांब्याभर पाणी पिलं की भूक गेल्यासारखी होती. एवढं कशा करता करता? ते म्हणे बाबा वावर नाही काही नाही, लेकरं जगवायचे असतात. 4 लेकरं आहेत. पहाटे 3 वाजता उठून रात्री 12 वाजेपर्यंत ऊसाची बैलगाडी हाकणाऱ्या माणसाला काय हौस असती का हो? पण एवढी ओढाताण कशा करता? लेकराची ओढी. ऊसतोड कामगार एवढं जे करतो ते लेकराच्या ओढीनं करतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी. आणि भूक लागली की आपुली कुरवंडी वाळवणी. स्वतःच्या पोटाला ताण देऊन स्वतः उपवाशी राहून काम करतो बाप. बर कमवून करतो काय? कमवून काय करत नाही. कमवलेलं सगळं जे धन आहे त्याचा मालक आपल्या पोराला करतो. अभंगा एकाएकी कारी मीनाची प्रधानी. एकाएकी कारी मीनाची प्रधानी. एकाएकी कारी मीनाची प्रधानी. एकाएकी कारी मीनाची प्रधानी.
एकाएकी केला मी राशीचा धनी. बाप काय करतो? फार कष्टानं धन जमा करतो, संपत्ती जमा करतो, आणि केलेलं जे धन आहे त्याचा मालक कोणाला करतो? लक्ष द्या. जगामध्ये मायबापाचं प्रेम देणारे लय लोक आहेत. मायबापाचं प्रेम देणारे भरपूर लोक आहेत की नाही? खूप जण मायबापाचं प्रेम देऊ शकतात, पण पोराची जागा देणारे कोणी आहेत का? आणि पोराची जागा दिली तर तुमची इष्टनाम नाव ज्याला पोरग म्हणस त्याच्या. अहो, चालू एका गावात कीर्तनात एक आजी बसलेली त्याशी पुढं, आणि मी म्हटलं बरं आजी मला सांगा, मी तुमच्या पोरासारखं आहे का नाही? ती हो म्हणत नव्हती, नाही म्हणत नव्हती. तर मी म्हणलं आजीला ऐकायला येतं का नाही? तर ती मोठ्यानं म्हणली येतं मला ऐकायला, तू सांग म्हणे तो कीर्तन. आणि म्हणलं मी तुम्हाला विचारतो तुमच्या पोरासारखं आहे का नाही? ती म्हणे पोरासारखं आहे का नाही म्हणशील, आणि पुन्हा मग आहे म्हणलं तर म्हणशील ती अर्धी इष्ट. त्याच्यापेक्षा हो म्हणणं नको, नाही म्हणणं नको. कसं बी लेकरू असू द्या, कसं बी. काय करतो बाप? कमवलेली इस्टेट लेकराला देताना असा याच्यात कोणता तरी बाप म्हटला का पोरा तू जर ग्रॅज्युएशन झाला तरच घर तुला देईन आणि वावर तुझ्या नावचं करून देईन, नाही तर दुसऱ्याला दान देऊन टाकीन, तुला एक गुंठा बी देणार नाही, असं म्हणू शकत नाही बाप. काय करतो? कसा बी असू द्या, येड अनर्गळ मुक कसं बी लेकरू असू द्या, बापाला आपलं लेकरू फार चांगलंच वाटते. करतो काय बाप? त्या लेकराला संपत्तीचा मालक करतो. एकाएकी केला मी राशीचा धनी, कडिये वागवोनी भार खांदी. कधी कधी वाटतं बरं का, याच्यातले तुमचं बालपण आठवून देतो. जेव्हा तुम्ही लहान असाल ना, त्यावेळेला तुम्हाला लासलगावपर्यंत खांद्यावर नेलेले तुमच्या बापाने, एवढं विसरू नका. आपल्याला खांद्यावर घेऊ घेऊ त्यांच्या खांद्याला गट्टे आले होते. तेव्हा बिसलरी पाणी नव्हतं, तर भोपळ्यात पाणी भरून नेलं, तहान कुठं लागन एवढी आपली काळजी आपल्या मायबापानं घेतली. कडी वागवोनी भार खांदी. काही काही वेळेला तर बाप छटाक भरण लेकरू किलो भर असते, तरी बी बाप त्या लेकराला खांद्यावर घेतो. त्याचं कारण पुत्रप्रेम. बाप काय करतो? कडिये वागवोनी भार खांदी. आता जाता जाता थोडं तुम्हाला परमार्थातलं सांगतो. 3 प्रकारचे वडील आहेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. कोणते कोणते? एक, जन्म देणारे वडील काय करतात? खांद्यावर घेतात, भार आपला कडेवर घेतात, भार वाहन करतात. 2 नंबरचे वडील आहेत कोण? संत. आणि 3 नंबरचा वडील भगवंत. आपला वडील खांद्यावर कडेवर घेतो. पांडुरंग रूपी वडील तो बी खांद्यावर कडेवर घेतो. आणि भगवंत संत रूपी वडील भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आने जोडे सर्व सुख. फरक एवढाच आहे. आपले आई वडील आपल्याला मोठं होईपर्यंत कड्या खांद्यावर घेतात. भगवंताने एकदा उचलून घेतलं की त्याचं जीवनच सफळ झालं. आणि संत ज्याला उचलून घेतात, संत रूपी वडील ज्याला उचलून घेतात, त्याला देवाच्या पायाजवळ नेऊन टाकतात. विठ्ठल 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 विठ्ठल. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवोनी भार खांदी. माय बाप काय करतो? कष्टानं पैसा कमवतो, धन कमवतो, कमवलेल्या धनाचा मालक करतो, खांद्यावर कडेवर वागवतो. काय करतो बाप? जरासा गावाच्या बाहेर गेला आणि एखाद्याच्या लेकराच्या अंगावर जर चांगले कपडे आणि दागिने पाहिले की बापाला वाटते माझ्या बी लेकराला असंच पाहिजे. जगात बघा तुम्ही, कमवणारा कोणी माणूस असू द्या, गरीबाला सुद्धा वाटते माझं पोरग श्रीमंताच्या लेकराबरोबर शाळेत गेलं पाहिजे. अशी बी काही लोक आहेत महाराज, ऊस तोडी कामगार आहेत ना, ऊसाच्या तोडीला जातात आणि मुलाची तिथं सोनई गाव आहे, तिथं मोठी सैनिकी शाळा आहे. अर्धे लेकरं तिथं कामगार लोकांचे, वर्षाला 2 लाख रुपये फी आहे.
ज्याची ऐपत नाही ते लोक सुद्धा दुसऱ्याची इथं मजुरी करतात, लेकरं सैनिकी शाळेत टाकतात का? मी जरी गरीब असलो पण माझा मुलगा श्रीमंत झाला पाहिजे या भावनेनं त्या बापाला तळमळ आहे. ऐका सज्जनाओ, गरीब असला बाप म्हणून काय झालं? एखाद्या गरीबाच्या घरी मुलगा जन्माला आला, ऐका, श्रीमंताच्या घरी लेकरू जन्माला आलं की लोक बघायला जातात. तुमच्याकडे पद्धत आहे का लेकरं बघायला जायची? प्रभाकर बाबा, श्रीमंताच्या घरी लेकरू जन्माला आल्यावर लोक बघायला जातील याच्यात नवल नाही. श्रीमंताच्या घरी कुत्रीनं पिले दिले तरी लोक बघायला जातील. हा, आणि गरीबाच्या घरी लेकरू जन्माला आलं ना, तो कुत्र बी जात नाही, ध्यानात ठेवा, नाही जात. या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन इथं बोलतोय. हा, दोन्ही दिवस पाहिलेत, फार जवळून पाहिलेत. तुम्हाला एक सांगू, जेव्हा आपल्या खिशात पैसा नसतो ना, जवळचे बी लोक म्हणत नाहीत हे आमचे नातेवाईक आहेत. खिशात पैसा असला की संबंध नसलेले लोक बी म्हणतात ते आमचे नातेवाईक आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. जाऊ द्या, गरीबाच्या घरी लेकरू झालं, वैशीची शेवटी विये एकची वांझोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. गरीबाच्या घरी लेकरू झालं, बारसं झालं. पण आता लेकरू झालं म्हणल्यावर लेकराच्या कानात पाहिजे, काही अलंकार पाहिजेत. एकही नातेवाईकानं बिस्कुटच्या पुढ्याच्या पेक्षा काही आणलं नाही. बाई काही बोलली नाही, पण बाप म्हणणारा होता त्याच्या लक्षात आलं, अरे आपण कोणाला काही नेऊ शकत नाही म्हणून लोकांनी आपल्या घरी काही आणलं नाही. ताड ताड गेला, सावकाराकडे गेला. सावकार, काय, मला पैसे पाहिजेत. कशाला रे? पोरग झालंय सावकार. मग मला पैसे द्या, व्याज आहे. अहो 10% पैसे फेडीन तुमचे, पण तुला पैसे कशाला पाहिजेत? माझ्या पोराला दागिने आणायचे. अरे पण पैसे, अरे एक नाही 10 वर्ष मी सालानं घालीन, तुमचा 1-1 रुपया फेडीन, पण मला आज पैसे द्या. सावकारानं पैसे दिले, सोनाराच्या दुकानावर गेला, जेवढे त्या पैशात दागिने होते तेवढे घेऊन आला. पत्नी लेकराला खेळवीत बसलेली होती, गेला आणि सांगितलं, हे बघ, हे घे दागिने, घाल माझ्या लेकराला आणि आण गावातून फिरून. बाईनं उघडली अशी पुडी, ती पाहिले त्याच्यात तर बापरे, गळ्यातला ओम, त्याच्यातली साखळी सोन्याची, कानातलं, हातातल्या मनगट्या, पायातले वाळे, बाजूबंद कमरेची साखळी. बाई म्हणली, काही सोनाराचं दुकान फोडलं का काय तुम्ही? ते मला, तुला काही चोर वाटायलो का काय? इकत आणलेत, हे पावती जपून ठेव त्याची. ती म्हणली, पण एवढे पैसे कुठं भेटले? का दुष्काळी जमा झाली दुसऱ्याच्या नावची तुमच्या नावावर? ते म्हणा, 12 भानगडी म्हणू नको, मी आणले दागिने, लवकर घाल. मला सांगा ना, पण तुम्ही दागिने कसे आणले? तेव्हा म्हणला, मी सावकाराकडून व्याजानं पैसे आणलेत. मायाची गरज होती का? ते मला बाकीचं काही बोलू नको, घाल माझ्या लेकराला दागिने, मला बघू दे डोळे भरून. बाईनं सुद्धा दागिने काढले, लेकराच्या अंगावर घातले, आणि लेकराच्या अंगावरचे दागिने पाहिल्यावर बाप समाधानी झाला. या अभंगाचे तिसरे
घालोनिया पाहे किंवा लिवविने पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून या लहानचं मोठं करतो आणि मोठं केल्यानंतर सांगतो बाळा चिंता करू नको, हे बघ तू याच्यासाठी मी एवढं कमवून ठेवलेलं आहे. असा जो असतो तो बाप. आणि असा बाप जेव्हा जीवनामध्ये निघून जातो त्यावेळेला बापाची जागा खरंच कोण घेईल भाऊ, नाही घेऊ शकत. अशा त्या बापाचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्याच निमित्तानं हे कीर्तन आहे. अभंगाचं एक चरण बाकी आहे, पण त्याच्या अगोदर गोड असं आपलं मधलं भजन घेऊ. एक 5 मिनटं शेवटच्या चरणावर सांगेल, पण अगदी गोड मधलं भजन घेऊ. भजनी भरपूर आहेत, मधली बी चाल घ्या आणि शेवटची पण चाल घ्या. विठोबा रघुमाई बाप कर जोडे लेकुराची ओढे, बाप कर जोडे लेकुराची ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुले कुर्वाने वारवणे, आपुले कुर्वाने वारवणे, एकाएकी केला मेरा साधने, एकाएकी केला मेरा साधने. आपुली कुरवणी वाळवणी, आपुली कुरवणी वाळवणी, एकाएकी केला मीराची साधनी, एकाएकी केला मीराची साधनी. खरे वागवणे भार खादे, खरे वागवणे, खरे वागवणे भार खादे, खरे वागवणे भार खादे, भार खादे, भार खादे, भार खादे, खरे वाग, खरे वाग, खरे वागवणे
पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भला तीन साली होणार आहेत आज. पहिली झाली, आता झाली आणि शेवट पण घेऊ. अगदी 5 मिनिटात आता शेवटच्या चरणाचा भाव सांगतो. एकदम शांततेत शेवटच्या चरणाचा भाव ऐका. आपल्याला आजच्या कीर्तनात फक्त बाप समजून घ्यायचा आहे. थोडक्यात ऐका. आम्ही परवाच्या दिवशी सोमवारी, ते शिहोर म्हणून गाव आहे, पंडित प्रदीपजी मिश्रा, तिथं ते रुद्राक्ष देत आहेत. रुद्राक्ष आणि खूप एवढे लोक, बाप रे बाप, तुम्हाला सांगतो. आता घरचे यायचे खूप. आता मी बी देऊ शकतो रुद्राक्ष, तुमची माझ्यावर श्रद्धा आहे, पण घरचे यायची पाहिजे ना. किती मोठा महाराज असू द्या, घरच्या बाईला वाटतंय हे महाराज नाही जरा थोडंसं. तर मग घरच्यांना ते रुद्राक्ष लय दिवसाची इच्छा होती. ती म्हणे आता जायचंच. म्हणलं चला. सगळा कुटुंब घेऊन गेलो. छान आहे. पंडित प्रदीप मिश्रा असे एक संत आहेत ज्यांनी लाखो करोडो लोक शिवभक्तीला लावलेत. बस प्रणाम त्या महात्म्याला. आणि मग तिथं रुद्राक्ष सकाळी 10 वाजता वितरण होणार. 7 वाजल्यापासून लोक रुद्राक्ष मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. मी बी उभा होतो, निवडणुकीला नाही, रुद्राक्षासाठी. तर माझ्या पुढं जे कुटुंब होतं उभं, खोटं बोलणार नाही, 7 वाजल्यापासून तो माणूस उभा होता माझ्या पुढं. आणि डोक्यावर काही नव्हतं, ऊन पडलेलं होतं, खूप ऊन होतं. 10 वाजता रुद्राक्ष, 7 ते 10 एका जागेवर उभं होतो आम्ही. त्या माणसाने पोरगं खांद्यावर घेतलं होतं. कशावर घेतलं होतं? खांद्यावर. 7 ते 10 3 तास त्या माणसानं पोरगं खांद्यावर घेतलं होतं. आणि मधून अधून तो माणूस असा इकडं तिकडं बघायचा. तर मला काही राहवलं नाही. हिंदी साइडर होता. मी विचारलं, आपके कोई है और इधर उधर कोई, किसको देख रहे हैं? तर त्यानं पाहिलं. बोले आप पंडित जी है, गुरुजी? म्हणे हाँ. कुछ नहीं गुरुजी, जोर की धूप है, ऊन खूप कडक है, बच्चों को सिर पर छाव नहीं, इसीलिए देख रहा हूँ. लेकराच्या डोसक्याला ऊन लागतं, त्याच्यामुळं बघायलो इकडं काही भेटते काय विकत. अक्षरशः सांगतो, डोळ्याला पाणी आलं. खांद्यावर उपरणं आपल्या कायमच असते. आता तुम्ही बी असे भाग्यवान आहेत, आलं की उपरणं काही ना काहीतरी खांद्यावर टाकूनच देतात. असं कीर्तन हे शाले आमच्या रतन बाबांना आणले. आता बापू तर जावाईचे वगैरे बाबाचे, त्याच्यामुळं बापूचं तर हक्काचंच असते नाही का. एक उपरणं मोठंचे मोठं काढलं आणि त्या लेकराच्या डोक्यावर मी टाकलं. लेकरू प्रसन्न झालं. 3 तास तो माणूस लेकराला घेऊन उभा होता. रुद्राक्ष घ्यायच्या टायमाला त्या माणसानं खांद्यावरचं लेकरू काढलं, लेकराच्या हात पुढं केला. मेरे बच्चों के हाथ में रुद्राक्ष दे दो. त्या रुद्राक्षवाल्यानं 2 रुद्राक्ष दिले. मी बाहेर आलो आणि माझ्या डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर मुलगी म्हणली, बाबा तुमच्या डोळ्यात पाणी कसं काय आलं? म्हणलं, बाई काय, ज्याला बापाचा आधार आहे त्याला या जगात कोणाच्याच आधाराची गरज नाही. सगळ्यात मोठा आधार जर कोणाचा असेल तर बापाचा आधार आहे. 3 तास लेकराला बाप खांद्यावर घेऊन उभा राहिला, पण म्हणला नाही माझा खांदा दुखवायलाय, कडे वागवणी भार खांदी. म्हणून जगात देवानं काही नाही दिलं तरी चालतंय, पण बापाचा आधार देवानं नेऊ नये. कारण सांगणार, शेवटच्या चरणात जाणार आणि कीर्तन संपवणार. लक्षपूर्वक ऐका. मिर्झा राजे महाराष्ट्रात आले. ही नवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायाकडं. बाबा, छत्रपती शिवराय हे असे राजे होऊन गेले इतिहासामध्ये की जाणता राजा, समाजाचा राजा आणि सगळ्याचा राजा असं जर म्हणलं तर फक्त छत्रपती शिवरायाचं नाव पुढे येते. किती माझ्या राजांचे जर तुम्ही सैनिकाचा विचार केला तर 18 पगड जातीचं सैनिक माझ्या राजाबरोबर होतं. त्याच्यामध्ये बंजारी, वंजारी, माळी, कोळी, धनगर, नाभी सगळ्यांचे लेकरं होते. त्याच्यामध्ये पार नायिकापर्यंत सगळ्यांचे, बहिर्जी नायिकापर्यंत. मिर्झाराजे महाराष्ट्रात आले. छत्रपती शिवरायांना सांगितलं, राजे काही नाही, औरंगजेबाबरोबर चला.
फक्त हात मिळवणी करा. औरंगजेबाची आपली जर मैत्री झाली तर आणखीन आपलं राज्य सुदृढ होईल. आणि त्या मिर्झा राजाचं ऐकून छत्रपती शिवराय आग्र्याला गेले. तुम्हाला तिथं पूर्ण राजाचा सारखंच वागवल्या जाईल, राजाचा सन्मान दिला जाईल. राजे गेले, मिर्झा राजे जयसिंगावर विश्वास ठेवून, आणि विश्वासानं राजे एकटे न जाता राजानं शंभू राजाला नेलं. कोणाला नेलं? शंभू राजाला नेलं. आणि तिथे गेल्यावर त्या दुष्ट माणसाने राजाचा अपमान केला. कोणी? औरंग्यानं. तुम्हाला काय सांगू आता, त्यानं स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं होतं. तो छत्रपती शिवरायांचा काय सन्मान करीन? शहाजहानला बापाला तुरुंगात टाकलं त्यानं. भारतात असे 2 राजे झाले, एक कंस त्यानं त्याच्या बापाला तुरुंगात टाकलं, आणि दुसरा हा औरंगजेब त्यानं त्याच्या बापाला तुरुंगात टाकलं. आणि दोघं जवळजवळचेच. कंस कुठला होता? मथुरेचा, आणि हा आग्र्याचा. शेवटचा ऐका, छत्रपती शिवरायांचा अपमान केला. राजे होते ते, अपमान सहन केला नाही. औरंगजेबानं सांगितलं यांना नजर कैदेत टाका. आणि छत्रपती शिवरायांना जोपर्यंत राजे शरण येत नाहीत तोपर्यंत त्यांना कैदेतून सोडू नका. हां, मिर्झा राजानं सांगितलं औरंगजेबाला, तुम्ही माझ्या शब्दासारखं वागले नाही. माझ्या भरोशावर छत्रपती शिवरायाला आणलं, तुम्ही तुरुंगात टाकलं. औरंगजेब इतका मुत्सुद्धी होता, त्यानं सांगितलं मिर्झा राजे, मी छत्रपती शिवरायाला नजर कैदेत ठेवलंय, त्यांना त्रास नाही होऊ देणार. कारण एका हिंदू राजाला जर त्रास झाला असता तर मिर्झा राजे सुद्धा औरंगजेबाच्या विरोधात उभे राहिले असते. त्रास नाही होऊ देणार, पण मी यांना सोडणार नाही. बरेच दिवस छत्रपती शिवराजे औरंगजेबाच्या कैद्यात आग्र्याला होते. लोक गेले येडे औरंगजेबाच्या आपल्या आग्र्याला की ताजमहाल पाहतात. भिताडी आहेत फक्त तिथं, दुसरं काय? त्याला पाहण्यासाठी तिकीट देऊन जातात. लोकांचं जाऊ द्या हो, काय जाऊ द्या. आग्र्याला गेलात तर लाल किल्ला पहा, आणि कोणत्या रूम मध्ये माझे राजे होते तिथं जाऊन पहा, आणि त्या रूम मध्ये जाऊन तिथलं दर्शन करा. तिथली माती कपाळाला लावा, आपल्या जीवनामध्ये शौर्य आठवले असे राहा. काही दिवस राजे राहिले, आणि राजांनी विचार केला इथून सुटायचंय, पण सुटायचं कसं? कसं सुटायचं? हुशार होते काही लोक. राजे, एक युक्ती करू. काय करायचं? तुम्ही आजारी असल्याचं सोंग करा, आणि आजारपणात दान धर्म करणं हिंदू धर्माला मान्य असल्यामुळं तुम्ही दान सुरू करा. राजांनी आजारी असल्याचं सोंग केलं, दान धर्माला सुरुवात केली. रोज एक असा पेटारा, त्याच्यामध्ये कपडे काही खाऊ वगैरे पाठवून द्यायचं. रोज तो पेटारा 3 ठिकाणी चेक होत होता. दान धर्म चालूच होतं. काही दिवसानंतर तर पेटारा चेक करणं बी सोडून दिला. चेक करणार आहे रोजच, कारण त्याला कोण बघणार आहे? मदारी मेहतार ना, बरोबर ना? आणखीन बरेच जण होते, आणि त्यानं सांगितलं राजे, चेकिंग संपलेली आहे, आता आपल्याला जायला काही हरकत नाही. एक मोठाची मोठा पेटारा आणला. राजे, तुम्ही या पेटाऱ्यात बसा, जा पुढं. मला तुम्हाला आता बाप सांगायचंय, सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पेटाऱ्यात बसायचंय. राजे बसा तुम्ही, सही सलामतीत आम्ही तुम्हाला बाहेर काढू. त्यावेळेला छत्रपती शिवराजे पहिल्या पेटाऱ्यात बसले नाही. पुंडलिक भाऊ, पहिल्या पेटाऱ्यात छत्रपती शिवरायानं शंभू राजाला बसव. राजे तुम्ही, मी नंतरच्या पेटाऱ्यात जाईन. का बरं? पहिल्या पेटाऱ्यात माझा शंभू सही सलामतीत गेला पाहिजे, आणि शंभूला काही नाही. राजे, शंभू राजे राहिले तर काय हरकत आहे, तुम्ही गेले पाहिजे, जनतेला तुमची गरज आहे. ऐका, छत्रपती शिवरायांनी सांगितलं, मी जर निघून गेलो आणि शंभू जर मागं राहिला तो दुष्ट शंभूचा छळ करीन. राजाच्या मनात जे होतं तेच केलं शेवटी त्यानं. माझ्या शंभूचा छळ करीन. मी जरी अडकलो तो चालतो, मी जरी या ठिकाणी अडकलं तरी चालेल, पण माझा शंभू नाही अडकला पाहिजे. माझ्या शंभूला या दुष्टाचा त्रास नाही झाला पाहिजे. हे शब्द एका राजाचे नसून हे शब्द एका बापाचे. मला त्रास झाला तरी चालतो,
पण या दुष्टाने माझ्या शंभूराजाला गांजला नाही पाहिजे, ही भावना म्हणजे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे दे गांजवाने कासे, तुका म्हणे दे गांजवाने कासे, दे गांजवाने कासी, तुका म्हणे दे गांजवाने कासी. उदार जीवासिया पोलिया, उदार जीवासी आपोलिया, एकाएकी केला मेरा साधनी, एकाएकी केला मेरा साधनी. उदार जीवासी आपोलिया, उदार जीवासी आपोलिया, एकाएकी केला मेरा साधनी, एकाएकी केला मेरा साधनी. घडीले वाजवली भारताची, भारताची. आता ही शेवटची घडीले वाजवली घडीले वागवानी, 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 वागवानी. घडीले वागवानी. आ आ
टाळ्या वाजवा सर. तुका म्हणे निधी गांजू आणि काशी. बाप जर जिवंत असेल तर तुम्हाला कोणालाही त्रास देऊ देणार नाही. उदार जीवाशी आपुले. आपला जीव गेला तरी चालतो पण माझं लेकरू सलामतीत राहिलं पाहिजे. शेवटचं उदाहरण. रस्त्यानं दोघं जण चाललेत. घडलेलं उदाहरण ऐकू नाही काय नाही, बस एवढं उदाहरण ऐका. जास्तीत जास्त 17 दिवस झालेत या उदाहरणाला. किती? 17 दिवस. दोघं जण चालले तर बिडी आहे ना, बिडी ज्या बनतीनं पानाची त्याला टेंभुर्णीचं पान म्हणतात, ते तोडायला चालले होते. बिडीचे पानं जंगलात गेले बाप लेक, आणि झाडाचे पानं तोडणार तेवढ्यामध्ये वाघ आला. वाघ काय आला? वाघ. घडलेली घटना 17 दिवस झाले. आपली कथा, मला वाटतं आपली इथली कथा संपल्यानंतर मी नागपूरला गेलो, तिथली गोष्ट आहे. वाघ आलेला आहे मोठाची मोठा. बाप आणि मुलगा समोर आहेत आणि वाघ आता एक जणाला खाणार आहे. खरं सांगा तुमची काय इच्छा आहे? आता या क्षणाला कोणी मारायला पाहिजे? आता कोणी मारायला पाहिजे? बापानं का मुलानं? आता कोणीच मारायला नाही पाहिजे. कोणीच मारायला नाही पाहिजे. का? कारण गरज दोघाला बी दोघाची. बापाला मुलाची आणि मुलाला बापाची गरज आहे. वाघ आला. वाघ आल्याच्या नंतर वाघाच्या पुढं बाप गेला आणि बाप त्या वाघाला म्हणू लागला, खायचं असेल तर मला खाय. मला खाऊन जर तुझी भूक नाही भागली तर मी माझ्या बायकोला घेऊन येतो, पण माझ्या लेकराला काही करू नको. याला म्हणतात बाप. हे मी तुम्हाला ऐकलेलं नाही, प्रत्यक्ष घडलेलं आहे. फोन नंबर घ्या, फोन लावा. माऊली महाराज आमची तसं सांगितलं. खरं आहे का कुठे? कोण म्हणतं माणसाचे शब्द वाघाला कळत नाहीत? अरे माणसाच्या भावना प्राण्याला कळतात, पण माणसाच्या भावना माणसाला कळत नाही. याला म्हणतात कलियुग. आलेला वाघ मारणार दोघाला बी होता, पण माझ्या पोरासाठी मला मार, मी मरायला तयार आहे, मला फाड. आणि पोराला बाप म्हणते तू झाडावर चढ, मला खाऊस तर तू तुझा जीव वाचव. पोरगा म्हणला नाही बाबा मी जाणार नाही झाडावर. आपण दोघांना एकी केली तर वाघाला मारू. हाय काय आपल्याजवळ मारायला? ना काठी न कुऱ्हाड. वाघ जवळ आला. बाप त्याच्या पुढे गेला. वाघानं दोघाकडे पाहिलं. वाघ म्हणला बापा काय मी मारून एकटा नव्हतो खाणार, माझे बी लेकरं उपवाशी आहेत, मारून लेकरासाठीच नेणार होतो, पण जर तू तुझ्या लेकरासाठी मरायला तयार आहे तर मी तरी एखाद्या लेकराला बापा वाचून कसा ठेवू? दोघाला मारित नाही, वापस निघून गेला वाघ. मारलं नाही वाघानं दोघायला बी. आणि बाजूला मोहाच्या झाडाखाली बाया मोह येचू लागल्या. 4 बाया मारल्या त्या वाघानं. कशा करता सांगायचंय? वाघ खायला आला, मला खाय पण लेकराला खाऊ नको, ही जी भूमिका आहे तुकामध्ये नेदी गांजू आणि काशी. दुसऱ्याला आपल्या लेकराला त्रास होऊ देत नाही. वेळ आला उदार जीवाशी आपुल्या, जीव देईन पण माझं लेकरू सही सलामतीत राहिलं पाहिजे, अशी ज्याची भावना आहे त्याला म्हणतात बाप. आणि अशा बापाची आपल्याला सर्वांना गरज आहे. जेव्हा आपला जन्म देणारा बाप आपल्याला सोडून जातो त्यांची आठवण म्हणून वर्ष श्राद्ध एका वाक्यात सांगतो.
वर्ष श्राद्ध म्हणजे जीवाची शेवटची बोलवण आहे, शेवटची. याच्यानंतर खास काही करायला पाहिजे असं काही नाही. याच्यानंतर फक्त पितृपक्षात एक पितृजीव घालायचा, नाके दिला, याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण हे करणं महत्त्वाचं आहे. तिन्ही भावांनी, नामदेव भाऊ असतील, पुंडलिक भाऊ, बाबासाहेब भाऊ यांनी मोठ्या थाटामाटात हा सोहळा फकीरा बाबाच्या निमित्तानं केला. फकीरा बाबाचे मला वाटते आतू भाऊ लागतात ना, शिवाजी भाऊ बाबा. हां, तर बऱ्याच दिवसापासून मामे भाऊ बऱ्याच दिवसापासून त्यांनी मला सांगितलं होतं या ठिकाणी आलो, एडी वाकडी सेवा केली, पंढरीचे वेध लागलेत, आणखीन 8 दिवसाला आपण आळंदीत राहू, बरोबर ना. भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी